ही जी एकादशी आहे शुक्ल पक्षामध्ये, ह्या एकादशीचं वर्णन करा. त्यावेळेस भगवान कृष्ण युधिष्ठिरला सांगतात की ही एकादशी श्रावण मासातला जे मास आहे, शुक्ल पक्षातील एकादशी कोणी धारण करतो तर त्याचं जीवन पवित्र होतं आणि त्याच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. मग अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला की याचं काही महात्मा किंवा कथा आहे का, कसं माध्यमातून आपण समजू शकतो. बघा, या जगामध्ये कोणतेही प्रोडक्ट विकायचं असेल तर त्याची ऍडव्हर्टाईज केली जाते. ऍडव्हर्टाईज शिवाय बघा ना, असा मार्केटमध्ये बटाट्याला मार्केटिंग करायची गरज नाही पडत, पण त्याच बटाट्याचे वेफर्स करायचे आणि विकायचं म्हणजे एक बटाट्याचे 10 रुपये 20 रुपये ते कमवतात. म्हणजे किती ऍडव्हर्टाईज होते. मला कधी कधी प्रश्न, फेरमलवल्यानंतर लावल्या गोरं होतात लोक, मग ते मशीव का ट्राय करत नाही पहिले, माणसावरच का ट्राय करतात. म्हणजे सांगायचा मुद्दा. आणि साऊथ इंडियामध्ये एखादं कंप्लेंट टाकली होती की मी एवढे फेरन लवली लावली आणि मी गोरा कसा नाही झालो. म्हणजे एक ऍडव्हर्टाईज तुम्हाला किती येड्यात काढते आणि तुमच्या मनावर आणि तुमच्या चेतनेवर एवढी बिंबवते की तुम्हाला वाटतं नाही खरं आहे, आणि आपण त्या ऍडव्हर्टाईज मध्ये होते. तसंच कलियुगामध्ये भगवत भक्तीमध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी भगवंत आपल्याला येणे प्रकारे अशा स्टोरीच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून सांगतात, नाही माझ्याकडे या. तर या पवित्र एकादशीचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की महिजित नावाचा एक राजा होता, अतिशय पुण्यवान होता, धार्मिक होता. त्याच्याकडे सगळं सामर्थ्य होतं, ऐश्वर होतं, राज्य चांगलं होतं, सगळ्या तो नियंत्रित पण करीत होता. पण एवढं असून सुद्धा, सुंदर पत्नी सगळं असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये खिन्नता होती. आणि खिन्नता काय होती? पुत्र नसल्यामुळं. बघा, भौतिक जगामध्ये परफेक्शन कधीच असू शकणार नाही. आपण प्रयत्न करतो ना की माझ्या लाईफमध्ये परफेक्शन येईल, किंवा आजकाल जे लग्न करणारे म्हणतात जेव्हा मी सेटल होईन ना तेव्हा लग्न करेन, आणि जे लग्न झाले ते म्हणतात नाही अजून आमच्या लाईफमध्ये शेवटपर्यंत सेटल होत नाही. परफेक्शन कधीच येऊ शकत नाही लाईफमध्ये. प्रकृती तुम्हाला एक तर फिजिकली, एक तर मेंटली, किंवा फायनान्शियली, किंवा फॅमिली, काही ना काही तुमच्या जीवनामध्ये डिफिकल्टी टाकायचं काम करतायचं. आणि हे जर आपल्याला कळालं की अरे आपलं लाईफ परफेक्शन आहे, परफेक्शन एका जोडीत आहे, ती चपलाची जोड, 8 नंबर 9 नंबर 7 नंबर 6 नंबर 10 नंबर, त्याच्या पलीकडे काही नाही. मनुष्यामध्ये कधीच जीवनात परिपूर्ण येऊ. याला जर आपल्या डोक्यात भिन्नलं ना, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नाही तर काही जणांना वाटते, तो विषय वेगळा आहे, पण सांगण्याचा मुद्दा असा की हा राजाच्या जीवनातच होता. आणि शास्त्रामध्ये जी प्रकृती आपल्याला कधीच परिपूर्ण ठेवत नाही, कारण परिपूर्ण ठेवलं तर वैकुंठ होईल. हे जग आहे ना द्वंद्वाचं आहे, द्वंद्वाचं म्हणजे ड्युएलिटी नेहमी असणार आहे. तर तसं ह्या राजाच्या लाईफमध्ये होतं. आणि मग झाल्यानंतर तो सभेमध्ये ब्राह्मणाला म्हटलं की एवढी सभा आहे, माझ्या दुःखाचं, मी ह्या जीवनात तर कधी पाप नाही केलं आणि कोणत्या कारणामुळे मला पुत्र होत नाहीये, मला त्याचं वर्णन करा. मग त्या सगळ्या जे ऋषीमुनी ब्राह्मण होते सगळे वर्गाने मीटिंग घेतली की ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं बाबा, याचं कोणतं पाप नाही केलं, मागच्या जन्मात काय असेल माहित नाही. मग ह्या सगळ्या ऋषीमुनी आणि ब्राह्मणाने विचार केल्यानंतर तिथेच काही अंतरावर लोमस ऋषी राहत होते. आणि लोमस ऋषीच कसं एक कल्पामध्ये एक केस गळायचा एवढं त्यांचं आयु होतं. आणि गेल्यानंतर मग त्यांनी आदर सत्कार केला, मान सन्मान दिला आणि म्हटले की हे ऋषीवर तुम्ही येण्याचं कारण काय? ते म्हटले आमचा जो राजा आहे अतिशय धार्मिक पवित्र आहे आणि सगळ्यांच्या तो व्यवस्थित राज्यकारभार करतो, पण त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट कमी आहे, ते पुत्र नसल्यामुळे. आणि त्यामुळं आम्हाला काहीतरी असं वरदान द्या किंवा असं काहीतरी गोष्ट सांगा की आमच्या राजाला पुत्र होईल. तर त्यावेळेस काय कारण आहे पुत्र न होण्याचं कारण सांगा. त्यावेळेस रोमस म्हणले ह्या जन्मामध्ये ते त्यानं तर काही पाप नाही केलं, मागच्या जन्मामध्ये यानं पाप केलं होतं. काय पाप केलं होतं? हा एक दिवस त्याला खूप तहान लागली होती आणि तहान लागल्यामुळे तो एका सरोवराच्या ठिकाणी गेला. आणि सरोवरच्या ठिकाणी गेले, पाणी पित असताना तिथे गाय आणि वासरू येत होतं, ते बी पाणी पित होतं आणि पाणी कमी होतं. आणि याला एवढी तहान लागली होती की माझ्या पाण्यामध्ये कोणी बाधा बनतंय का, त्यामुळे तो काठी घेतो आणि त्या गायी आणि वासराला, विशेष करून वासराला खूप मारतो. आणि त्याच्याकडून ते पाप झालं की एका बछड्याला, निरपराध पाप बछड्याला मारलं. त्या पापामुळं त्याला बाकीचं त्याच्या जीवनात पुण्य होतं, त्या पुण्यामुळे तो राजा बनला. आणि तेवढ्याच गोष्ट त्या आईच्या समोर पुत्राला मारल्यानंतर त्याला पुत्र नाही झाला, हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. बघा, म्हणून लोकल कधी मुलांना मारलं ना तर बाया एक म्हणतात त्याच्या पोटचं पाठचं मागचं आहे का नाही, मराठवाड्यामध्ये मन म्हणतात, इकडे मला माहित नाही. आमच्याकडे तर लय मोठं कलह होऊन जात असतो, पाण्याच्या नळाच्या नळ असतात तिथे किंवा मुलावरून, बाप रे बाप.
तो एक वेगळा विषय. सांगायचा मुद्दा असा की तसंच ह्या राजाच्या जीवनात महिजीचं होतं आणि ह्या पापामुळे त्याला पुत्र नाही झाला. म्हणून आपल्या जीवनात बी आपल्या एक शास्त्र म्हणते की जेव्हा दुःख येत असेल तर समजायचं पाप नष्ट होत चालले आणि तुम्ही खूप हॅपीली आनंदी जीवन जगत असाल तर पुण्य नष्ट होत चाललंय हे आपण अंडरस्टँड केलं पाहिजे. मग ह्या पुनर्जन्मात केल्यानंतर निर्दयपूर्वक त्याने मारलं आणि स्वार्थपूर्वाने त्याने सगळं पाणी पिऊन टाकलं आणि पिऊन टाकल्यानंतर ह्या पापामुळं त्याला पुढच्या जन्मामध्ये तर हे झालं. मग ऋषीमुनीने प्रश्न विचारला की आता याच्यातून मुक्ती करायचं तर काय करायचं, किंवा त्याला पुत्र झाला पाहिजे आणि पापाची मुक्ती झाली पाहिजे. तर त्यावेळेस लोमस ऋषी म्हटले की एक काम करा की पाप जर जीवनात पाप झाला असेल तर त्या पापाला नष्ट करायचं असेल तर तुम्हाला असे धार्मिक प्रायश्चित असलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. आणि जेव्हा प्रायश्चित असेल आपल्या जीवनामध्ये, प्रायश्चित हा शब्द किंवा प्रिन्सिपल आपल्याला कुठेतरी ऐकायला भेटतो, जस्ट तुरळीक म्हणतात ना तसं ते आपल्याला होत नाही. कधी कधी मी कधी विचार करतो, काही लोक बोलून जातात पण त्यांना हार्ट एवढे असतात ना त्यांना काहीच फरक पडत नाही. पण जे सेन्सिटिव्ह पर्सन असतात ना त्यांना लगेच गिल्टी येते, अरे माझ्याकडून चुकलं गेलं. तसंच पाप करीतण्याची जी वृत्ती आहे ना ती माणसाला कठोर बनवण्याचं काम करते, ती सॉफ्टनेस नाही येत. तसंच हा नेहमी पाप भावनेमध्ये राहिल्यानंतर ते म्हणतात की एकच करा की याला पूर्वजन्मातून पापात मुक्त होण्यासाठी श्रावण महिन्याची जी शुक्ल पक्षातल्या पवित्र रोपणी एकादशी आहे हे व्रत पालन करा. मग ऋषीमुनीने विचारलं लोमस ऋषींना याची विधी काय, ते म्हटले की विधी एकच आहे, निर्हार केलं पाहिजे आणि रात्री हरिजागरण करून दुसऱ्या दिवशी भगवंताचं सकाळी एकादशीच्या सकाळी लवकर उठायचं, गंगेला स्नान केलं पाहिजे, त्याच्यानंतर जी देवताची उपासना केली पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे आणि वैदिक ग्रंथाचा अभ्यास करून हरिनामाचा जप केला पाहिजे. आणि शक्यतो त्या दिवशी ह्या पवित्र रोपणी एकादशीच्या दिवशी गायीची सेवा केली तर तुमच्या जीवनातले अनेक जे पाप झाले ते नष्ट होतात. आणि असं एकादशीचं व्रत पालन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी असते, पारणा टाइम. त्या पारणा टाइमला जेव्हा तुम्ही एकादशी सोडता आणि पारणं सोडल्यानंतर प्रथम गायीचं पूजन करायचं आणि नंतर पारणा सोडायचं. असा जर तुम्ही विधी पालन केला तर तात्काळ ह्या पवित्र होतात, तुमचे जीवन काय होते पापातून मुक्त होतात आणि पवित्र होऊन तुम्हाला जे वांछित फळ पाहिजे ते प्राप्त होईल. आणि मग जेव्हा हे ऋषीमुनी आले आणि महिजीत राजाला सांगितलं की तुम्हाला एकच पुत्र पाहिजे असेल तर तुम्ही हे विधी पालन करा, आणि राजाने ऋषीमुनीच्या सांगण्यावरून हा अतिशय कठोरपणे श्रावण मासातल्या एकादशीला, शुक्ल पक्षाच्या एकादशीला काय केलं, हे व्रत पालन केलं. आणि हे व्रत पालन केल्यानंतर सगळ्या पापातून मुक्त झाल्यानंतर त्याच्या काही काळानंतर त्याला पुत्र प्राप्त झाला. आणि हे पुत्र झाल्यानंतर अतिशय स्वस्त सुंदर बालक आला. आणि झाल्यानंतर भगवान कृष्ण युधिष्ठिरला म्हणतात की ज्या लोकांच्या जीवनामध्ये पुत्र प्राप्ती होत नाहीये, नेहमी पुत्र स्नेहामुळे दुःखी असतात, किंवा ज्यांना वाटतं की आमच्या संतान चांगली व्हावं, ज्ञानी व्हावं, गुणी व्हावं, सत्गुणी व्हावं, तर अशासाठी व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये ह्या पवित्र रोपणी किंवा पुत्र एकादशीचं पालन केलं त्याला उत्तम संतती भेटते. आणि ती संतती पुत्र पू नामक नरक, शास्त्रामध्ये तिथं वर्णन करतात, जे पू नामक नरकातून वाचू शकतं अशा पुत्राला जन्म दिला पाहिजे. आणि जर तो पुत्र नाही जन्माला तर पुत्र आणि मूत्र एका ठिकाणातून येतं. पुत्र ह्या शब्दाचा अर्थ जे आपल्या मातापित्याला पू नामक नरकातून उद्धार करू त्याला पुत्र म्हणतात. आणि जर तो उद्धार नाही करू शकला तर त्याला मूत्रा समान म्हटलं जातो. आणि असा पुत्र जन्म प्रत्येक ग्रस्ताचं कर्तव्य आहे हे वर्णन करतात. आणि त्यामुळे ते म्हणतात की जर ते नाही करू शकले माता पिता तर अशा भक्तां, विशेष करून भक्ताला हे नियम लागू होत नाही. चाणक्य पंडित एक सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की सत्य मेरी माता आहे, ज्ञान मेरे पिता आहे, धर्म मेरा भाई आहे, दया माझा काही मित्र आहे, शांती माझी पत्नी आहे आणि क्षमा माझा नावाचा पुत्र आहे. हे त्यांना परिवार म्हटलेलं आहे. तसं हे ऐकायला सोपं जात आहे, पण लाईफमध्ये आपल्या बायकोचं नाव शांताबाई, नवऱ्याचं नाव शांताराम, मुलाचं नाव शंतनू, शांतीनगरमध्ये, शांती बंगल्यामध्ये, शांतीनगरमध्ये राहिलं तरी नाही भेटत. हे मानतिक खयाली पुलाव असतो शांती नावाचा. तर त्यामुळे एकच अध्यात्माचा सहारा घेऊन आपण शांती प्राप्त करू शकतो. आणि म्हणून ह्या कथेचं वर्णन भविष्य पुराणामध्ये करण्यात आले. आणि याच्या कोणी श्रद्धा आणि निष्ठेने हा पवित्र एकादशीचं पालन करेल तर निश्चित त्याच्या जीवनामध्ये मनोवांछित फळ प्राप्ती होऊन तो सर्व पापातून मुक्त होतो.
आणि आपण पापासाठी एकादशी नाही केल्या पाहिजे. आपल्याला एकादशी करण्याचं कारण काय, उपवास ह्या शब्दाचा उप म्हणजे जवळ, वास म्हणजे भगवंताचा. त्या दिवशी पोटाचा उपास नाही करायचा. लोक पोटाचाच उपास करतात पण मरणाचं खातात. हा, आणि ती एकादशी नाही. मनाचा आणि वाणीचा असला पाहिजे. मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार नाही करायचा. वाणीनं कोणी दुखवणार नाही याचा. आपण नुसतं ह्या तिन्ही उपवास केले आणि चौथा उपवास जमला तर बघा मोबाईलचा. हा तुला अवघड आहे. हा, तुम्ही 1 घंटा आता उपवास धरला, मला मोठं नवल आभार आहे की प्रवचनामध्ये तेवढा. तर हे तेवढं करून जास्तीत जास्त भागवत वाचलं पाहिजे, हरिनामाचा जप केला पाहिजे आणि गायीची सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे हे व्रत पालन करा.